राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये स्थलांतरित शेतीचे प्रकार आहे त्यावर आधारित प्रश्न विचारलाय. याआधी सुद्धा भूगोलावर आधारित म्हणजे स्थलांतरित शेतीचे प्रकार आहे यावर आधारित प्रिलिम्स आहे राज्यसेवा, तसेच मेन्स आहे. या व्यतिरिक्त म्हणजे ऑब्जेक्टिव्ह होते तेव्हा. या व्यतिरिक्त गट क आणि ब पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न पाहायला मिळतात. तर चला मग आता डिटेल पद्धतीने सर्व जी यादी आहे ती आपण इथे समजून घेणार आहोत. म्हणजे देशामध्ये कुठल्या प्रकारचे वेगवेगळ्या देशामध्ये कुठल्या प्रकारच्या स्थलांतरित शेती केल्या जातात किंवा त्यांची नावं काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत. या व्यतिरिक्त भारतामध्ये सुद्धा स्थलांतरित शेतीची वेगवेगळी नावे आहेत वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहेत. चला मग आता लिस्ट पाहू आपण. सुरुवातीला आपण जोड्या लावा यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये जो प्रश्न विचारलाय तो समजून घेऊ आणि त्याच्यानंतर लिस्ट पाहणार आहोत. तर यामध्ये जोड्या लावा यासाठी आपण प्रश्न बघतो. यादी 1 मध्ये देश दिलेले आहे आणि यादी 2 मध्ये स्थलांतरित शेतीची नावं दिलेली आहेत. यादी 1 मध्ये सांगितलंय कांगो व मध्य आफ्रिका, त्याच्यानंतर ईशान्य भारत, व्हिएतनाम, ब्राझील अशा पद्धतीने. तर स्थलांतरित शेतीमध्ये रोका, मासोले, झूम आणि रे अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत, म्हणजे स्थलांतरित शेतीची नावं दिलेली आहेत. आता सर्वांना माहिती असेल की ईशान्य भारतामध्ये झूम शेती आहे. तर झूम शेती सगळ्यांना माहिती आहे. तर बीच ऑप्शन 3 आहे आणि बीच ऑप्शन एकाच ऑप्शन मध्ये सांगितले पर्याय उत्तरामध्ये, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. यावरून तुमचे बाकीच्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा निघतात, जसं कांगो आणि मध्य आफ्रिकेमध्ये मासोले आहे, ईशान्य भारतामध्ये झूम आहे, व्हिएतनाम मध्ये जर म्हटलं तर ए आहे आणि ब्राझील मध्ये म्हटलं तर रोका आहे. आता ब्राझीलचं कसं लक्षात ठेवायचं, रोका. ब्राझीलमध्ये तुम्ही गेले आणि तुम्हाला थांबवलं म्हणजे रोका. अशाच पद्धतीने इतर देश सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा आपल्याला नावं पाहिजे माहिती, म्हणून मी इथे लिस्ट काढलेली आहे. जसं आता तुम्ही गेले व्हिएतनाममध्ये त्याला रे म्हणतात. मादागास्कर मध्ये गेले तर त्याला तावी असं म्हणतात. काँगो मध्य आफ्रिका गेले तिथे तर मसोले असं म्हणतात. विश्ववृत्तीय आफ्रिकामध्ये गेले तर त्याला फांग असं म्हणतात. पश्चिम आफ्रिकेमध्ये गेले तर त्याला लोगण असे म्हणतात. नावं फक्त लक्षात ठेवा, मी सांगते तुम्हाला काय लक्षात ठेवायचं म्हणून. त्याच्यानंतर व्हेनेझुएलामध्ये कोनुगो हे लक्षात ठेवायचं आहे, व्हेनेझुएलाचं विचारलंय कोनुगो. ब्राझील मधलं रोका लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर युगांडा, झांबिया यामध्ये चेतमिनी आहे. लक्षात ठेवलं नाही तरी चालते पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फिलिपिन्स मध्ये कॅगिन आहे. तुंग्या आहे म्यानमार बर्मा या ठिकाणी, ही माहिती पाहिजे. तर हे विचारलंय आधी सुद्धा, तुंग्या म्यानमारमध्ये. चीना श्रीलंकामध्ये हे सुद्धा विचारलंय. लदाख इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये हे विचारलेलं आहे. आणि मिल्पा मेक्सिको आणि मध्य आफ्रिका हे सुद्धा विचारलंय. लक्षात काय काय ठेवायचं लक्षात ठेवा. मिल्पा विचारलंय मेक्सिको आणि मध्य आफ्रिका, मध्य अमेरिका. मेक्सिको आणि मध्य अमेरिका मिल्पा आहे. त्याच्यानंतर लदाख आहे इंडोनेशिया मलेशियामध्ये, हे लक्षात ठेवायचंय. चीना श्रीलंकामध्ये आहे, आपल्या जवळचा देश आहे म्हणून माहिती पाहिजे. तसंच म्यानमार सुद्धा माहिती पाहिजे, तुंग्या या ठिकाणी आहे. हे 4 या व्यतिरिक्त या प्रश्नामध्ये विचारलेले कांगो आणि मध्य आफ्रिका, मासोले, व्हिएतनाममध्ये रे, ब्राझीलमध्ये रोका हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि कोनुगो, व्हेनेझुएलाचं कोनुगो एवढं माहिती असलं तर सफिशियंट. यावर तुम्हाला जोड्या लावा किंवा तुम्ही स्किप करून एलिमिनेट करून प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. हे झालं आता देशाच्या बाबतीत. मी देशांमध्ये कोणकोणत्या देशांच्या बाबतीत सांगितलंय की कोणकोणते स्थलांतरित शेतीची नावं आहे. मग अशाच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर त्याआधी मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगते. आपण दररोज आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर संध्याकाळी 7 वाजता शॉर्ट व्हिडिओ घेत असतो. त्यामधून आयोगाचे PYQ आपण घेत असतो आणि फुल ऑथेंटिक डेटा आणि आयोगाचा ट्रेंड आपण घेतो. आयोगाचे PYQ आपण फॉलो करतो आणि आयोगाचे PYQ आपण पोल स्वरूपात सुद्धा टाकत असतो. पोल स्वरूपात म्हणजे दररोज आपण पोल स्वरूपात, तुम्ही पोल या सेक्शन मध्ये PYQ सोडवू शकता. दररोज तुम्हाला PYQ तिथे पाहायला मिळते. या व्यतिरिक्त शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तर दररोज संध्याकाळी आपला एक PYQ अपलोड होतच असतो. शॉर्ट व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ आहे, दोन्ही माध्यमातून. आणि नोटिफिकेशन साठी याच्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला खरंच फायदा होत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून. आणि महत्वाची गोष्ट, ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा, म्हणजे पोलच्या पण तुम्हाला नोटिफिकेशन येतील, शॉर्ट व्हिडिओच्या आणि लॉंग व्हिडिओच्या. तर आवडल्यास लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, तुमच्यावर आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला भारतातील जे काही शेतीचे प्रकार आहेत, स्थलांतरित शेतीचे प्रकार आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. यामध्ये आता झूम सगळ्यांना माहिती आहे, आसाम, मेघालय किंवा मिझोरम, नागालँड ईशान्य भारत आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बेवार आहे किंवा दशी आहे मध्य प्रदेशमध्ये, हे सुद्धा माहिती पाहिजे. पोडू विचारलंय, पेंढा पोडू हे जे आहे ना, पोडू पेंढा आधी विचारलंय, आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये. पामादाबी, कोमाण, ब्रिंगा हे ओडिसामध्ये. पामादाबी किंवा कोमाण म्हणतात किंवा ब्रिंगा म्हणतात ओडिसामध्ये. कुमारी सगळ्यांना माहिती असेल, पश्चिम घाटामध्ये, केरळ, कर्नाटक या भागामध्ये. त्याच्यानंतर वात्रा वालरे आहे दक्षिण पूर्व राजस्थानमध्ये.
खील आहे ते हिमालयन पट्टा आहे, कुरुवा आहे झारखंडमध्ये, दीपा जे आहे ते बस्तर जिल्हा आहे, हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि पोनम सुद्धा विचारलंय केरळमध्ये, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. हे सगळे महत्वाचे तुम्हाला सांगितले. यावर प्रश्न विचारलाय. यामध्ये काय काय प्रश्न विचारलाय आजपर्यंत आयोगाने? पोडूवर प्रश्न विचारलाय, पोनमवर प्रश्न विचारलाय, कुमरीवर प्रश्न विचारलाय, झूमवर प्रश्न विचारलाय, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. कुरुवा झारखंडचा आहे ते सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण माहिती घेतली आणि अशाच पद्धतीने आपण आता एक एक करत व्हिडिओ कव्हर करणार आहोत. तर आवडल्यास मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करू शकता. धन्यवाद.